मी याच्यापूर्वी रासायनिक शेती करत होतो आणि औषधं मारून आळवण्या करून पूर्ण 4 दिवसाला औषधं आळवण्या करून म्हणजे पूर्ण घाई लावलेलं होतं. तुम्ही शेती कुठल्या प्रकारची करत होता? काय करतो शेतामध्ये? मी पहिली वांगी केली. हां. वांग्यानंतर दोडक्याचा प्लॉट घेतला. बरं. पण असं व्हायचं की बाजार कमी आणि औषधाचा खर्च जास्त. अनुभव रसायनाचा कसा होता? रासायनिक अनुभव म्हणजे असं पंप खाली ठेवून चालत नव्हता. कायम सारखं पाठीव पंप घेऊन सारखं फवारणी करा. बरं. एक रोग आला की दुसरा आला, दुसरा आला की तिसरा आला. रोगाचे प्रमाण काही बंद नाही आणि पंपाची फवारणी काही बंद नाही. बंद नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आपल्या संस्थेच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आज पुन्हा एकदा एका कष्टकरी, प्रयोगशील आणि दमदार शेतकरी जोडप्याच्या शेतामध्ये मी आहे. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील एकुंडी या गावामध्ये आहे आणि माझ्याबरोबर आज आपले लोंढे माऊली आहेत. दोघंही नवरा बायको आहेत आपल्याबरोबर. ही लोक याच्यापूर्वी तुमच्यासारखंच रासायनिक पद्धतीनं शेती करत होते. याच्या आधी त्यांनी माळव्याचं म्हणजे भाजीपाल्याचं प्रचंड प्रयोग केले. विविध प्रकारची उत्पादनं त्यांनी याच्या आधी घेतलेली आहेत आणि त्यानंतर गेल्या 6 महिन्यापूर्वी मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या काही व्हिडिओ त्यांच्या नजरेमध्ये आले आणि त्यांना पुन्हा एकदा प्रयोग करण्याची हुक्की आली. रासायनिक तंत्रामध्ये करत असताना त्यांना काय काय अनुभव आले आणि आता त्यांनी मला सांगितलं की ते शेती सोडणार होते. बरं का, ऐकताना तुम्ही, सोडणार होते शेती. इतके कंटाळलेले, त्रासलेले होते. तर तो कंटाळा, तो त्रास काय होता हा नेमकं त्यांच्याकडनं ऐकूया. आणि जो शेतकरी रासायनिक तंत्राला कंटाळून शेती सोडणार होता तो आता मिशन ऑर्गॅनिकच्या नैसर्गिक पारंपरिक तंत्रामध्ये इतका रमला आहे गेले 3-4-6 महिन्यामध्येच. आता नवीन उमेद आली आहे, नवीन उत्साह आलाय आणि आता भरभरून शेती करण्याचं त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण झाली आहे. हे सगळं काय आहे, हा अनुभव काय आहे, आज ह्या जोडीच्या तोंडातून ऐकूया. माझ्यासारखेच ते देवभक्त आहेत, माऊलींचे भक्त आहेत, माळा आहे गळ्यामध्ये आणि दोघं अतिशय सुंदर प्रमाणे आनंदानं शेती करतायत. आज त्यांनी त्यांचे अनुभव सांगत असताना खूप मोलाच्या गोष्टी सांगितल्या, ज्या आज माझ्या अखंड महाराष्ट्रातील सर्व लोकांनी त्या ऐकल्या पाहिजेत. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लक्ष देऊन ऐका. तुम्ही सर्व लोकांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिलाय म्हणून आमचा सुद्धा उत्साह वाढतो. तसाच जे नवनवीन शेतकरी आमच्याकडे येत आहेत आणि ज्यांना नैसर्गिक शेती करायची आहे त्यांचा उत्साह वाढावा म्हणून आज हे जोडपं तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका, त्या खूप महत्वाच्या आहेत आणि तुम्ही सुद्धा यांच्या दोघांच्याकडनं प्रेरणा घेऊन 100% नैसर्गिक पारंपरिक शेती करण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो मित्रांनो, भांबावून जाऊ नका किंवा अति उत्साहित होऊ नका. तुम्ही सर्व लोकांनी छोटे छोटे प्रयोग करा, निसर्गाला समजून घ्या, भगवंताला समजून घ्या आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये किती आनंद, किती सुख समाधान येतं, किती शांतता येते हे समजून घ्या. आज माझ्या आराध्य दैवत श्री दत्तगुरूंच्या कृपेनं आज हे जोडपं आनंदी समाधानी झालंय. मी भगवंताच्या चरणी नतमस्तक आहे, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जशी ही लोक आज आनंदी समाधानी झाली रसायन सोडल्यानंतर, तसं तुम्ही सुद्धा सगळ्यांनी रसायन सोडून आनंदानं समाधानानं राहावं अशी माझी इच्छा आहे. आपण सुरू करूया. आज त्यांचे अनुभव तुम्ही ऐका. शब्द आणि शब्द महत्वाचा आहे. प्रत्येकानं शांतपणे ऐका. आपण ओळख करून घेऊया. नमस्कार माऊली. नमस्कार. रामकृष्ण. तुम्ही पहिल्यांदा तुमचं नाव कॅमेऱ्याकडे बघून सांगा, कारण महाराष्ट्रातील आपल्याकडे 3-4 लाख लोक आहेत. सगळी लोक व्हिडिओ बघतात. त्यांच्याकडे बघून तुम्ही सांगा की तुमचं नाव, गाव काय, पत्ता काय. रामकृष्ण हरी माऊली. मी धनाजी गोविंद लोंढे, राहणार एकुंडी, तालुका कागल. मी याच्यापूर्वी रासायनिक शेती करत होतो आणि औषधं मारून आळवण्या करून पूर्ण 4 दिवसाला औषधं आळवण्या करून म्हणजे पूर्ण घाई लावलेलं होतं. तुम्ही शेती कुठल्या प्रकारची करत होता? काय करत होता शेतामध्ये? मी पहिली वांगी केली. हां. वांग्यानंतर दोडक्याचा प्लॉट घेतला. बरं. पण असं व्हायचं की बाजार कमी आणि औषधाचा खर्च जास्त. वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे तयार झालेला मालाला बाजार कमी म्हणजे पैसे कमी आणि औषधाला पैसे जास्त. असलं शेती असते होय मित्रांनो. हा सुद्धा माणूस तुमच्यासारखा त्रासलेला होता. तुम्हाला काय म्हणजे तो रसायन सोडून
हे निसर्गाकडे बिना रसायनाचं करण्याचं हे सुचलं कसं पहिलं, आणि धाडस आलं काय हे खरं सांगा आधी पहिला. मी मी भेंडी टोकन केली हा. आणि 10-15 दिवस गप बसलो. काय करायचं? पहिली तरी औषधं वापरायची नव्हती मला. हा. मग असंच एक दिवस संध्याकाळी शांत बसल्यानंतर तुमचा व्हिडिओ बघितला. बरं. व्हिडिओ मधनं मला एकदमच म्हणजे लगेच मनाला लागायचं पटलं ते एकदम सेंद्रिय शेती म्हणल्यावर मी एकदम ओके. म्हणजे मला ते आवडलं. आवडलं, मनात बसलं. म्हणलं आता हे भूसुधारकच वापरायचं, पण 10-20 दिवस लागणार म्हटलं आता औषध सोडायला. हा. काय होते काय की मग तुमच्या ऑफिसला फोन केला. त्या दिवशी रविवार होता, त्या दिवशी उचलला नाही. दुसऱ्या दिवशी नो नो नो, ए, दुसऱ्या दिवशी पहिले या. उचलला. नाही नाही या. असू दे असू दे असू दे, रडू रडू दे, रडायचं. या ये इकडे पहिला ये. दुसऱ्या दुसऱ्या दिवशी फोन उचलला. आता मुद्दाम हे लाईव्ह सांगतो, आम्ही कधी एडिट वगैरे करत नाही, हे सगळं असंच बघायचं. आता माझी बहीण का गेली माहितीये तिकडे? आज तिचा नवरा खरं बोलतोय कॅमेऱ्यासमोर. त्यांच्या मनातील दुःख आज तो कॅमेऱ्यासमोर सांगतोय, जे दुःख तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. आज तिचं भावना बघा, तिच्या डोळ्यात पाणी आहे, बघताय? हे दुःख माझ्या प्रत्येक शेतकऱ्यांचं आहे. ह्या भगिनीच्या डोळ्यातलं जे पाणी आहे ना, हे महाराष्ट्रातील कुठल्याही माझ्या माता बहिणीच्या डोळ्यामध्ये यायला नाही पाहिजे, यासाठी मिशन ऑर्गॅनिक दिवस रात्र काम करत आहे. दुर्दैव आहे मित्रांनो, आज भरल्या शेतामध्ये माझी बहीण भावनाविवश झाली. बघा समोर लाईव्ह, त्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. ते अश्रू तिला तुम्हाला दाखवायचे नव्हते म्हणून ती कॅमेऱ्यातून बाहेर जात होती, पण असं नाही आहे. मिशन ऑर्गॅनिक हे स्वच्छ काम करणार आहे. सदृढ सशक्त भारताचे स्वप्न हे आपलं ब्रीद आहे. आज जर माझा शेतकरी आनंदी नसेल, समाधानी नसेल, तर मित्रांनो ह्या जगण्याला काय अर्थ आहे? आज हा अन्नदाता, आज ही जोडी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 6-7 पर्यंत राबते. आज ह्या प्लॉट मधले उत्पन्न घेऊन ही माझी बहीण दररोज बाजारामध्ये जाऊन बसते. जगण्याचे किती कष्ट करतात प्रामाणिक लोक. त्यांच्या हाताला माझा भगवंतानं यश द्यावं हे वारंवार मी माझ्या भगवंताला सांगतो. पण हिच्या डोळ्यातले अश्रू मित्रांनो फुकट जाऊ द्यायचे नाहीत बरं का. ही माझी प्रतिज्ञा आहे, तुम्हीही ती घ्यायला पाहिजे. आज माझी प्रत्येक माता भगिनी आनंदानं सुखासमाधानानं तिच्या शेतामध्ये हसत राहिली पाहिजे. अशा डोळ्यात अश्रू नाही काढले पाहिजेत कोणी. हे तुमचं माझं काम आहे. आज आपण हे सगळं हातात घ्यायचं आणि काम करायचं आहे. रडायचं नाही माऊली, लढायचं आहे. आणि मी आहे की भाऊ तुझा, घाबरू नकोस तू, आणि भाऊ होऊ नको, कधी मला फोन कर बाळा, मी आहे तुझ्यावर कायम. तुम्ही सांगा की तुम्हाला रसायनामध्ये काय अडचणी प्रॉब्लेम आल्या हे लोकांना कळू देत. रसायनमध्ये कसं होतंय, आळवणीच्या 4 दिवसाला आळवण्या. आळवणी करताना हे त्यात कालवलं, ते त्यात कालवलं, काय लक्षात राहत नाही. कुठलं औषध केव्हा घालायचं, किती प्रमाण, सगळं गोंधळून जाते. आठवड्याला पावती वेगळी, गोंधळ होतोय. कुठलं काय कळत नाही. तोवर बाजार तोडायचा, बाजारात जायचं, गडबड. येऊन औषध सोडायचं, तर पाणी लाईट गेली नदीला पळायचं. म्हणजे ते आमच्यावर का दुसऱ्या दिवशी आली फवारणी. आज ते होते नाही तर का उद्या आली फवारणी. फवारणी करताना बी असंच व्हायचं. दुपारी बाजार तोडायचं, संध्याकाळी फवारणी करायची असत्या. 4ला बाजारात सोडून यायचं, पंप मारायचं, तर का अंधार पडला. तर निम्मी फवारणी होत्या, निम्मी दुसऱ्या दिवशी आली. किती तर झाला 3रा दिवस, तर 4थ्या दिवशी आली. शेतकऱ्याची धावपळ, कुतरवड बघा देवा. कसं जगायचं आपण, आणि कसा माझा शेतकरी टिकणार हो? किती त्रास, किती कष्ट हे, आणि किती मानसिक त्रास हा. या सगळ्यातून ही लोक खंबीरपणे उभारून हे काम करतायत. या लोकांना सलाम केला पाहिजे आपण. तुम्हाला हे शेत सोडूस का वाटलं? ह्यामुळंच यामुळं हे फवारणी आळवण्या ही म्हणली मालकीन बासच करा आता, लावून करूया आणि रिकाम होऊया. काय होते ते होते, केवढं मिळतात मिळतात. बरं. त्यात पण यात ऊस पण झालता आमचा 6 टन ऊस. काय पैसे 6 टनात 8 निम्म पाणी चौथाई लागवड काढली की आम्हाला 7-8 हजार रुपये वर्षाला राहायचं. वर्षाला 7-8 हजार रुपये. कसं जगायचं, अन्न कसं खायचं? किती महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेतकऱ्याची दैना अवस्था सुरू आहे. मित्रांनो वारंवार मी सांगतो, रसायन बंद करा, निसर्गाकडे चला. आज ह्या माझ्या खमक्या जोडीनं भगवंतावर विश्वास ठेवून रसायन बंद केलं आणि नैसर्गिक शेतीकडे वळले. तुम्ही फायद्यामध्ये आहे का तोट्यामध्ये? फायद्यामध्ये. ऐकलं काय? एका सुरात भरपूर फायदा मिळालेला आहे. आत्ता डोळ्यात पाणी आणणारी बहीण हसा लागलेली आहे. तिचे पण अनुभव आपण ऐकायचे आहेत. पण तुम्ही मला सांगा, हे भेंडीचा प्लॉट लावताना तुम्हाला काय काय अनुभव आले पहिल्यापासून? प्लॉट लावल्यानंतर तुमच्या ऑफिसला फोन केला मी त्यावेळी. फोन केल्यानंतर त्या रविवार होता. मग नंतर दुसऱ्या दिवशी मॅडमनी मला फोन केला नंबर बघून. असं मी सांगितलं सगळं, भेंडी लावली आणि छोटी रोपं आलती.
मग आता मी रसायन तर वापरणार नाही म्हणले. तुमचा व्हिडिओ बघितला मला तुमचं वापरायचं आहे. मग त्यांनी म्हणले काय आता काय रोपासने फवारणी वगैरे काय चालत नाही. तुम्ही भूसुधारक सोडू शकताय आणि पाण्याची फवारणी करा. बरोबर. मग मी पाण्याची फवारणी चालू ठेवली. तोपर्यंत भूसुधारक तिकडे आलो मी तुमच्याकडे. भूसुधारक घेऊन आलो. तयार होऊन जवळजवळ एक 20 दिवसानंतर मी सोडलं. 20-25 दिवस झाला असतील सोडायला. तोपर्यंत भेंडी माझी पाण्याची फवारणी झाल्यामुळे फास्ट वाढ झाली. अशी आकडूनच राहिलेली तिथे. म्हणजे काय वाढ होत नव्हती कारण मी रसायन औषध सोडायची नाही. थंडीमुळे यावेळी नोव्हेंबर डिसेंबरला ज्या लोकांनी भेंडी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भेंडीला अपेक्षित वाढ नव्हती. यांना सुद्धा नव्हती. 3दा भेंडी टोकणले, वाढ होत नव्हती. अनेक शेतकऱ्यांचे मला 100 शेतकऱ्यांचे फोन आले होते, माऊली भेंडी वाढत नाही. मी सगळ्यांना सांगितलेलं घाबरू नका, वातावरणातील टेम्परेचरचा प्रॉब्लेम आहे. अनेक भित्र्या शेतकऱ्यांनी भेंडी काढून टाकली, पण ह्या वाघांना म्हणजे हसा लागल्यात. भेंडी काढली नाही, ऐकलं, श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, आज त्याचं फळ ते घेतायत. पाण्याच्या फवारणीवर भेंडी उचलली त्यांनी आणि नंतर फवारणी केली. पहिल्यांदा केलीच नव्हती केलीच नाही. पाण्याच्या 2-3 दिवसाला पाण्याची फवारणी पाण्याच्या फवारणीवर फवारणी मारली ते एकदमच उचललं एकदम. 2 पानाची 4 पानं झाली. वाटलं असं म्हणजे आता काय तर सुधारणा होईल असं वाटलं ना. तुम्हाला कळलं की नाही निसर्गामध्ये ताकद. साधं पाणी, साधं मातीची फवारणी, त्याच्यावर आपण शेती करू शकतो. हेच मला वारंवार शेतकऱ्यांना सांगायचं आहे की भगवंतानं तुम्हाला तुमच्या जवळ सगळ्या गोष्टी दिलेत, ज्याची किंमत माहिती नाही आपल्याला, आणि आपल्याला हे कोणी सांगत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हे आपल्याला कोणी सांगत नाही. पण ह्या साध्या गोष्टींचा वापर करून आज तुम्ही प्रयोग केला, आज भगवंतानं तुमच्या पदरामध्ये सुंदर दाण टाकलं. आता तुम्ही मला सांगा की अन्नपूर्णा भूसुधारक हे सोडल्यानंतर तुम्ही हा प्लॉट किती आहे? 10 गुंठ्याला किती भूसुधारक सोडलं? 1000 लिटर. ऐका मित्रांनो, रिझल्ट काय येतात? ज्या लोकांना रिझल्टमध्ये काही प्लस मायनस झाले, कमी जास्त झाले, त्या लोकांनी नीटपणे ऐका. शिस्त महत्वाची असते. आज 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. आम्ही सांगितले 80 ते 100 लिटर प्रति गुंठ्याला जायला पाहिजे. ह्या माणसानं 100 लिटर प्रति गुंठा म्हणजे 10 गुंठ्याला 1000 लिटर भूसुधारक जमिनीत गेलेला आहे. विषय संपला. त्यानंतर अन्नपूर्णाच्या पहिल्यांदा 50 ml च्या फवारण्या 1-2 आणि 100 ml च्या 3 फवारण्या, संपला विषय. एकच बाटली लागलेली आहे अन्नपूर्णाची, तेवढ्यावरच विषय संपला. सुंदर प्लॉट आलाय. मातीची फवारणी अधनमधनं करतायत, पाणी मारतायत, अन्नपूर्णाची फवारणी करतायत. आता ह्या प्लॉटला तोडे सुरू किती दिवसापूर्वी झाले? 12 दिवस झाले. 12 दिवस. तुम्ही तोडे दररोज करताय का? दररोज तोडे करतायत. पहिले 1-2 दिवस सोडा, पण आता जेव्हा हे फुल भरात आलंय तर दिवसाला किती किलो पडत आहे? 15 किलोच्या आसपास, 15 किलोच्या वर पिन जात्या. 15 किलो ऍव्हरेज 15 किलो पडताय. 15 किलो दिवसाला 15 किलोचं ऍव्हरेज पडतंय. आणि साधारण दर किती लागलाय माऊली? 80 रुपये किलो. तुम्ही स्वतः विकताय? स्वतः बाजारात. न लाजता पैसे मिळवायचे असतील तर अंग मेहनत घेऊन माझी बहीण दररोज इथं काम करून, तोडून, दुपारचं जेवण करून 3 वाजता स्वतः त्या आसपासच्या गावामध्ये स्वतः बसून भाजी विकते. आज भेंडी स्वतः विकत असल्यामुळे 80 रुपये ऍव्हरेज दर लागलाय. दररोज 15 किलोच्या आसपास त्यांचं हे सुरू आहे. अजून झाडं लहान आहेत. म्हणजे दररोज तो 1000 रुपये घरला घेऊन येतेस. आता गेले 15 दिवस सुरू आहेत, म्हणजे 12 तोड. 12 तोड झालेत, म्हणजे 10-12 हजार रुपये तिने घेऊन आलेले आहे. आता तुमच्या अनुभवानं हा प्लॉट किती दिवस चालेल असं तुम्हाला वाटतंय? पूर्व अनुभवानं सांगा. प्लॉट आपण कट्टाळा पाहिजे असं वाटायला लागलं. शब्द आहे का? झाडाची वाढ हेल्थ. बरं मला सांगा, ह्याला रोगराई आली का? काही नाही. रोग खरं सांगा. बघायला सुद्धा रोग बघायला सुद्धा नाही. एक भेंडी खिडकी नाही. कळलं काय? निसर्गातली ताकद. बाजारात विकलेली सुद्धा कोण म्हणले नाही की भेंडी खिडकी आहे. पहिल्यांदा म्हणले असं काही नाही. वाट बघत गिराक बसते कधी येणार बाजारात म्हणून. मोलाचे शब्द. माझी बहीण जेव्हा बाजारामध्ये बसते तेव्हा ज्या लोकांनी हिच्याकडून भेंडी घेऊन खाल्लेली आहे ती लोक ही कधी येणार याचं वाट बघतात. आम्ही जिंकलेला आहे बरं काय सगळं. बस तू जिंकलेला आहेस बाळ, पहिला महत्वाचं म्हणजे. कारण नाही रे देवा, भगवंताची कृपा आहे, तुझे कष्ट आहेत महत्वाचे. तुम्ही जोडून एवढं सुंदर काम करताय. नैसर्गिक तत्वामध्ये जेव्हा शेती करतो तेव्हा त्याची चव बदलते, त्याच्यामधला कस बदलतो, सगळ्या गोष्टी बदलत जातात. याचा अनुभव मित्रांनो तुम्ही घ्या. आज माझ्या बहिणीने सांगितलं की ती गावागावामध्ये जेव्हा भेंडी विकायला जाते, ज्या लोकांनी ह्यांच्याकडून भेंड्या घेऊन खाल्लेल्या आहेत ती लोक ही यायची वाट बघतात. बरोबर आहे? ही याची वाट बघतात, कारण त्या भेंडीची चव त्यांना कळाली आहे.
रासायनिक भेंडी वेगळी आणि आपली नैसर्गिक भेंडी वेगळी. कुठल्याही रसायनाचा कणभर सुद्धा इथं वापर झालेला नाही. पाणी, माती, अन्नपूर्णा, भूसुधारक ह्या नैसर्गिक तत्वाच्या गोष्टींना यांनी शेती केली आहे. निरोगी शेती आहे, सदृढ सशक्त भारतासाठी. आज जमीन चांगली होती आहे, आज रोपं चांगली आहेत, कसलीही कीड आलेली नाही. भगवंताची कृपा ह्या दोघांच्यावर असीम आहे, अशीच ती राहायला पाहिजे. हा प्लॉट तुम्ही ही ऐका सगळी, जनरली हा प्लॉट महिना 2 महिन्यामध्ये जायला पाहिजे, कारण हा अनुभवी एवढे एवढे येऊन जायला पाहिजे. रासायनिक तत्वामध्ये पण नैसर्गिक तत्वामध्ये मी तुम्हाला आता ऑलरेडी तुमचा महिना झालाय, आता महिना तसं पहिलं तर महिन्यात राहायला पाहिजे. पण मी तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये उभारून सांगतो, हा प्लॉट पुढे अजून 3 ते 4 महिने जाईल. तुम्ही जून क्रॉस करणार, कारण झाडं सगळी सदृढ आहेत. झाडांची खोडं जी स्टेम आहे ती ताकदवान आलेली आहे, कारण मुळ्या चांगल्या फुटलेल्या आहेत, निरोगी झाड आहेत. त्यामुळे ह्यांचे फुटवे आणि आता येणारं जर वर्ष, हे बघा किती किती समोर दिसते बघा, वर समोर भेंड्या किती आहेत बघा, या गुच्छ लागलेला आहे चक्क. ह्या प्रकारे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे महिन्याला 22-25 तोड्या करणार ह्याच्या पुढे. हो, रोजचा एक आहे. कारण मी म्हणतोय 2-4 गाड्या पडले समजा 25 तर होतील. 2 महिने चाललं तर तुम्ही 50 तोडे अजून करणार. आरामात 50 तोडे म्हणजे 1050 रुपये झाले. आणि अजून वाढल भेंडी, अजून वाढल. लहान आहे थोडी, मागं म्हणजे आताचे एक 10,000 आणि पुढच्या 2 महिन्याचे पकडूया, जास्त नको, एक 60-65 हजार रुपये तुम्ही मिळवणार आरामात 10 गुंठ्यामध्ये. याच्या आधी किती 10 गुंठ्यामध्ये मिळवत होता? 15-20 हजार म्हणजे लय झाले. 30,000चे औषध. 50,000 व्हायचं, 30,000 औषध, 20,000 फायदा. आता ही लोक 50-60च्या वर जात आहेत. आणि तुम्हाला औषधाला किती पैसे लागले? आता काही नाही, आता फक्त किती जे आणले ते सांगा ना. भूसुधारक 3,000 आणि अन्नपूर्णा एक बाटली. 4,000. आता भूसुधारक म्हणजे आता परत लागणार नाही, अन्नपूर्णाला लागला. आता फक्त महिन्याला एक बॉटल लागेल मला, बरोबर. माझ्या अंदाजे 1,000 रुपये महिन्यात. म्हणजे तुम्हाला ते 4 आणि 5,000 रुपयाचा खर्च आहे. खर्च आहे. 5,000 रुपयाचा खर्च, 60,000 ते 70,000 रुपयाचं उत्पन्न असते का कुठं असं? आणि ते पण बिनविषारी निरोगी. कष्ट तुमचे आणि आधी रासायनिक खर्च 25,000 रुपये येत होता म्हणतायत, त्या वर्षेस आपले 5,000 रुपयेच आहेत. कष्टाचं सांगा मला, की रासायनिक तुलनेमध्ये नैसर्गिक मध्ये जास्त कष्ट आहेत का? कष्ट असं काय केले असं वाटणं झाले, नुसताच माल घ्यालोय असं म्हणजे वाटत. कष्ट काही नाही, फक्त आता काय खालून आळवणी वगैरे काही नाही. आता फक्त फवारणी 10 दिवसाला अन्नपूर्णा सांगितलं. माऊली आमचे सांगायला लागले, काय कष्ट केल्यासारखं वाटत नाही, नुसतं मालच घ्यायला लागलो असं वाटत. निवांत असं बाजार करायला बी फ्रेश वाटतंय आणि घरला यायला पण वेळ झाला काय वाटत नाही आता, आणि दुसरी कुठं करावं काय असं वाटतं. हे वाक्य विसरू नका. जी माझी माऊली स्वतःच्या 10 गुंठ्यामध्ये कंटाळून नवऱ्याला सांगू दे रान बंद करूया, आता ती सांगतेय की एवढं छान आनंद आहे, मस्त आहे, हे सोडून आणि कुणाचं रान करायला घेऊया का काय, असं डोक्यात यायला लागलंय. असा माझा शेतकरी उभारला पाहिजे, हे मिशन ऑर्गॅनिकचं स्वप्न आहे. सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. असे माझे सदृढ सशक्त लोक शरीरानं मनानं आनंदी समाधानी व्हायला पाहिजेत. जगण्याची इच्छा उर्मी यायला पाहिजे, एनर्जी यायला पाहिजे, आणि सुंदर पिकं तयार करून समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी माझ्याबरोबर काम करणारे हे खंदे कार्यकर्ते आहेत. मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे आणि हे माझे कुटुंबीय आहेत. ही माझी बहीण आहे. बघितलं, अमृता पाटील पण आलेत आज, परवाच्या लाडक्या. भरपूर फोन आलेला आहे त्यांचा, त्यांचेच मिस्टर, त्यांनीच कॅमेरा पकडलाय आज, त्यांच्या पण शेताकडे निघालोय आता. पण लक्षात घ्या मित्रांनो, आज हे बदलते बरं का सगळं. रसायन सोडल्यानंतर शेती होऊ शकत नाही, रसायन सोडल्यानंतर उत्पन्न मिळत नाही, आणि नैसर्गिक शेती करायला तर 2-3 वर्ष लागतात वगैरे उत्पन्न यायला, असं महान लोक सांगतात. ह्या महान लोकांना आम्ही कधीही विरोध करत नाही. तर माझी ही खंबीर लोक काम करून कृतीतून त्यांना संदेश देत आहेत की रसायन सोडल्यानंतर घाबरू नका. नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न कमी येतं नाही, भरपूर येतं, जास्त वाटतं, जास्त येतं, चांगलं तुम्हाला पाहिजे तेवढं येतं, काय घाबरायचं कारण नाही. नंबर 2, रिझल्ट यायला उशीर होतोय हा गैरसमज आहे. तुम्हाला रिझल्ट यायला उशीर झाला का व्यवस्थित आलं? बरोबर. 200 लिटर सोडल्यानंतर आम्हाला भरपूर रिझल्ट आला. ऐका, लगेच म्हणजे 200 लिटर आम्ही टप्प्याटप्प्याने सोडले. बेलर असल्यामुळे 200 लिटर 5 वेळा केले. जी माझी माता माऊली स्वतः काम करते ती सांगते की रिझल्ट झटकन आला, काही प्रॉब्लेम नाही. अनेक लोकांच्या मनामध्ये अजून मित्रांनो शंका आहेत की रसायन सोडल्यानंतर उत्पन्न यायला वेळ होतो, मिळत नाही, त्यांच्यासाठी हे झणझणीत उदाहरण आहे. कसं होतंय, तुमचं निमेटोड गोगल गाय तरी माझ्या पळून गेल त्या बाहेर.
कागदावरने असे रेषा उठलेल्या गोगलगाई एवढ्या होत्या गोगलगाई पानं खायला लागले खायला लागलेली. ते गोगलगाईचं वेगळं औषध सोडा लागते अरे बाबा, परत निमे याच्या पुढे पुन्हा रसायन वापरणार काय? अजिबात नाही सगळे आज तू जेवढं सांग, रान शेत- रसायन वापरणारच काय ग परत? आता जे बाकीचे क्षेत्र आहे ते मी भुसधारक सगळं करणार आम्ही तेच करणार ऊस आहे तो काढणार आणि तिकडे पण असं लावत का Yes, माळव करायचं. तुम्हाला सगळं मार्गदर्शन ऑफिसकडनं होईल. तुम्हाला सांगतो मिक्स प्लॉट करूया. ऑफिसचं पण छान छान आहे पैकी. तुमचं हा? मॅडमाचा वरच्यावर फोन येतोय चांगला व्यवस्थित हा, एक तर सांगता नंबर. सगळं व्यवस्थित. व्यवस्थित त्यांनी येऊन फोन करतात काय आहे व्यवस्थित काय नाही. आमच्या मुलींचं पण कौतुक असतं. शेतकरी त्यांना सुद्धा अप्रिशिएट नेहमी करतात. त्यांचा सल्ला मोलाचा असतो. फोन उचलले जातात, वेळच्या वेळी सांगितलं जातं. शेतकऱ्यांना फोन करण्याची वाट बघत नाही आम्ही स्वतः फोन करतो. ऑफिस म्हणून फोन कारण- नाही येतात फोन कारण आम्ही व्यावसायिक नाही आहे मित्रांनो. दत्तगुरूंचं नाव घेऊन पुन्हा सांगतो, महाराजांच्याच कृपेनं तुम्हा आम्हाला सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून मिशन ऑर्गॅनिक काम करते. आता शेवटाकडे जाऊया. आपण दत्तगुरूंना मी नेहमीप्रमाणे आवाहन करतो, प्रार्थना करतो. अखंड महाराष्ट्रातील माझे जे बंधू भगिनी आहेत, जे शेतकरी आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला यांच्यासारखं यश दे, यांचं डोकं शांत ठेव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचं आरोग्य परमेश्वरा चांगलं ठेव. ही तुझ्या चरणी माझी कळकळीची प्रार्थना. आणि आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. गुरुदेव.